तो आपल्या है ना चिकन बिर्याणी मसाला जिंजर गार्लिक पेस्ट पण आहे, हळद पण आहे, मीठ का आपण हे सर्व टाकणार आहोत अथर्व? एवढं मीठ कशाला? हे असे अपशब्द तुम्ही कॉमेंट आणि कॅमेरामॅन बद्दल तुम्ही असे बोलू नाही शकत. बोलू शकतो कारण का हे तिखट बाकीचं राहिलेलं पण तूच खाणार आहे. मी शेंगणी तेल आहे अच्छा, एकदम प्युअर. पण इथे तर सोयाबीन खाणारे पोरं आहेत. सोयाबीन आणि बिर्याणी मध्ये घेऊ टाकून खाणारे पोरं. प्रज्वल सावंत टाइम लॅप्स मध्ये करा नंतर. कारण का त्यांनी आम्हाला चरबी जास्त दिली नाही आणि नेहाला हे आवडत नाही कोण त्याच्या वाकड्यात जायला. मग काय बिर्याणीला चिकन आणि चरबी घालू. आणि इथे अथर्व आधीच आम्ही 2 किलो चिकन आणलंय, पण अथर्वला हे राहत नाही की त्याच्यासमोर कोंबड्या फिरतायत, म्हणून तो अथर्वचा प्लॅन आहे त्या कोंबड्यांना पण दबोचायचा. चालू आहे अथर्वचा प्लॅन. मॉस्को चिकन प्रज्वल के साथ. सो गाइस तुम्ही बघू शकता अथर्वने सर्व मसाले आणले नाही आणि यात मसाल्यात काय काय अथर्व दाखवू शकतो. चिकन मसाला टाकलाय. अरे येतं करता जिंजर गार्लिक पेस्ट आहे. विशाल हा QR स्कॅन केला तर डिस्काउंट मिळेल. जिंजर गार्लिक पेस्ट मी इथे सांगितलं ना, अजून एक आहे आंबट असते एकदम ग्रेव्ही मध्ये गेला पाहिजे आणि चरबी खातात येते सारखी. तसंच आंबारी आहे ना, विशाल पण धरून निघाल नाही तर चॅनल मध्ये टाकणार ते असेल ते आहे. आपण बोलू काय व्हिडिओ कर रे, तोंडान फोड. जंगलात कसं करतोस? हे बघ, हा आता दही टाकतोय. बस बस आंबट करून टाकशील. फोडी आले तोंडावरती. अरे ना फोडी नाही, चावला आणि ते कोणीतरी प्रज्वल येऊन चावला. प्रज्वलच आता हे मॅरिनेट करून ठेवायचंय आपल्याला 5 मिनिटासाठी. हे मॅरिनेट झाल्यानंतर आपण प्रज्वल आपले कॅमेरामॅन आहेत त्यांना पण मॅरिनेट करणार आहोत. हे 5 मिनिटं ठेवायचंय आपल्याला. बिर्याणी करायला घेऊ तेव्हा आपण ग्रेव्ही साठी हे केलेलं आहे. हे ग्रेव्ही साठी आहे, म्हटलं फ्राय साठी. माझ्या इथे खाली म्हणजे नेहा आहेत, त्यांना जास्त काय माहित नाही याच्याबद्दल, म्हणून मी बघा जास्त थोडा टाकायला लागतं दही, कारण का याच्याने टेस्ट येणार. हे बिर्याणी मध्ये जाणार आहे, फ्राय नाही होणार आहे. आचारी विशाल सोबत बावरची नाही. दही जास्त झालंय म्हणून आता परत तिखट टाकतोय. सगळीकडून धूर काढणार आहे तो. तिखट तर एवढं तिखट आहे, ते अंबारीचं तिखट आहे. अंबारीचं तिखट आता बस झालं. आता तिखट मलाई झाली त्याची प्रॉपर मलाई कोफ्ता. मलाई कोफ्ता. आणि त्याचा आता आपण दही भल्ले करणार आहोत. दही भल्ले खाल्लात ना प्रज्वल? होय. अरे ठाण्यात भेटत रे दही भल्ले. तू काय नाही, तू मुंबईत जी बिर्याणी बनवलीस ती नको आम्हाला. अथर्व नेहा आपण एवढीच जण का? आता आम्ही होतो बरीच जण, पण सगळी जण आता जॉबला पण आहेत, कॉलेजला शिकायला पण आहेत, त्यांचे एक्झाम्स आहेत, परत इंटर्नशिप आहेत. देविकाला पण विचारलं, देविकाचे इंटर्नशिप होते त्यामुळे तिचं कॅन्सल झालं. आणि विशाल आता नेक्स्ट मंथ गावाला वगैरे जाणार आहे किंवा नेक्स्ट वीक मध्ये, त्यामुळे मग आम्ही गडबड केली की आजच करूया, जाऊन दे कोण असेल तेवढे असेल. मग माझा दादा वगैरे आम्ही सगळे आहोत. अथर्व आहे, विशाल आहे, तू प्रज्वल, कासर आहे, अजून 2 जण येत आहेत. नेक्स्ट टाइम जेव्हा सगळेजण असू तेव्हा परत पार्टी करू. सही आहे. बघा विशाल आता चूल पेटवतोय. तर विशाल कशी चूल पेटवलीस? ही तू खरंच पेटवलीस का सांगतोस का जरा? हो, हे तुम्ही बघू शकता. मी आता ह्याच्यावर पाणी टाकतोय कारण का ती आग पेटल पाहिजे. आणि जे सुकलेले लाकडं आहेत, हे लाकडांना तुटत नाही. ब्राउना का ब्राउना?
सक्त लोंडा आहे तू. लाकडं पेटवायला पाहिजे, कारण का मी 2दा सर्वायवल एक्सपर्ट आहे. मागे तुम्ही शिगणवाडीचा जो डोंगर आहे त्याच्यावर मी अडकलेलो आणि त्यात मी अशीच. आता तर आपल्याकडे माचीसची सोय आहे, पण तेव्हा माचीसची सोय पण नव्हती. मी दगडांना पेटून मनगडत कहाणी किती सांगतो बघा. मन घालत नाही, हे जे लोकांना कळतं त्या लोकांना माहिती आहे. जसा तुम्ही कपिल घाट जो मुंबईत बसलेला मुलगा आहे त्याला सुद्धा तुम्ही विचारू शकता कसा मी सर्वाइव्ह केला आहे. आमच्या जो विटावा जंगल आहे त्यात सुद्धा मी आणि कपिल घाटनी सर्वाइव्ह केला आहे. आता बघू शकता एका बाजूला झुकाव काय अथर्वने आता खडे मसाले टाकलेले आहेत. वा, तळ्यासाठी कांदा ठेवायला निघतो. सगळा करपवून टाकला हा काय. अरे ते हे आंब्याचे पडले ते हे नाही, खडे मसाले नाही. बोल. माणूस थोडा खडा मसाला ठेवतो राईस साठी वगैरे. सगळा ओतून टाकला. एक आहे ना आपल्याकडे, अजून एक आहे ना. एक पॅकेट घेतलं कारण का एकातच जास्त होतो. अरे हाय अजून एक. तुम्ही वाफेला येतं त्या साईडला. हा सगळं दाखव तिकडे. ते कोपऱ्यात जाऊन पी. गरम झालं. सो गाइस तुम्ही बघू शकता आपण याच्यात चिकन टाकलेलं, जो मॅरिनेट केलेलं आहे चिकन त्यात टाकलंय. आता आपण थोडे मसाले टाकले त्यात, म्हणजे जरा थोडीशी कोथिंबीर आणि धनिया आपण मिक्स करून ह्याच्यात टाकले. आता त्याच्यावरती आपण परत भात लावायचा. तुम्ही आता बघू शकता बिर्याणी झालेली तयार आहे आणि त्याच्यावर आपण फ्राईड ओनियन टाकतोय. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही पुदिना पण फ्राय केला. आणि इथे पोरं एका साईडला जेवण मागतायत. बघा आमची बिर्याणी कशी दिसते. आणि फोटो काढे फटते चांगले.